किती वेळ लागले होते आज? 18 संपले. आता ताई समजू संपले. आता 1 2 3 शेतकरी बंधूंनो, मी यांचे व्हिडिओ का घेते किंवा यांची मुलाखत का घेते, यांचे सौदे का घेते, उत्तर असं आहे, आपण बैल बाजारात प्रत्येक व्यापाऱ्यापाशी जातो, शेतकऱ्यापाशी जातो. त्यांचं असं म्हणणं असतं, आमचा मोबाईल नंबर घेता तुम्ही, लोक आम्हाला फोन करून त्रास देतात. मी आजपर्यंत तुमच्या वर्ष 1.5 वर्ष झाले मुलाखत घेते, तुमच्याकडून किती पैसे घेतले? काही तुमच्या शूटिंगमुळे आम्हाला गिरायकाचा पुढं पुढं उलट इथल्या विक्री पेक्षा 2000 रुपये जास्त मार्केट म्हणजे तो विकला जातो. तो काळा बैल त्याची ते किती दिलता तुमच्या दोघं लाईव्हमध्ये गेला आणि तो बैल माझ्या 39 मागायला 3 वाजता. म्हणजे असं होतं कधी कधी फायद्याच्या गोष्टी तुमच्या लाईव्हमध्ये. काय होतं, आपण प्रत्येकाचे व्हिडिओ काढू. तुम्ही म्हणता तुम्ही नुसते व्यापाऱ्यांचे व्हिडिओ काढते, तसं काही नाही दादा. मी काय कुणाकडून पैसे घेत नाही किंवा युट्यूबचं सुद्धा पेमेंट घेत नाही. काढते यांच्याकडून मी 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही, यांच्याकडून नाही, मी कुणाकडूनच पैसे घेत नाही व्हिडिओ काढण्याची. मला आवड आहे म्हणून मी व्हिडिओ काढते. तुम्ही एवढं माझ्याकडून तुम्हाला फायदा होतो, तुमचे बैल विकले जातात म्हणून तुम्ही मला म्हणता का व्हिडिओ काढ. पण काय लोकांचा असं समज झालाय का तुम्ही मला पैसे घेता म्हणून मी तुमचे व्हिडिओ काढते. याच्यामध्ये शिल्लक काय राहते? 1000-1500 रुपये तुम्हाला द्यायचं काय? तुम्हाला द्यायचं काय मला ते तरी सांगा. कोण योगा चांगल्या रस्त्याला आहे ना, गतिरोधक असतात आणि ज्या धंदा जास्त चालतो त्याच्यावर जळतात लोक. प्रश्न आहे आता माझी 10-11 बैल जर आपल्याला मी सांगत नाही 30 बैल, आता कधी कधी आम्हाला इतर 30 बैल वापरले आपण एका हप्त्याला. तर लोक देतात. तुमच्या लाईव्हमुळे माझा इतका फायदा झालाय. कपार आहे ना, पुणे जिल्ह्यामध्ये मला फोटोवरतीच बैल लोक देतात. फोटोवरती म्हणजे असं काही समज काही 4 शेतकरी माल माझ्याकडे आणि शेतकरी समाज. मला काल रात्री 4 वाजेपर्यंत माझ्याकडे 3च बैल होते. 11 वाजेपर्यंत रात्री जर मामा एवढा बैल आणि तुम्ही सांगा हे सर्वसाधारण व्यापारी 1000 पाहिजे त्यांना भेटावा, त्यामुळे ते आपल्याकडे बैल नेतात. व्यापारी ते आमच्याकडून बैल नेतात, तिकडे रेटला पळून विकतात, त्यांना 2 रुपये मिळव यापेक्षा आमचे शेतकरी आमच्याकडे येतात. आजची परिस्थिती अशी चाकण बंद होती आणि चाकण बंदमुळे माल याला आणि शेतकरी माल वाढला आणि व्यापारी वर्ग आज कमी होतो. आणि आज ना गोरट माल असतो. पहिले योग्य बोला काय म्हणतो शेट, ऐका ना शेट. अहो शेट योग्य बोला, माझं नगर घालू. अहो तुम्ही योग्य बोल नाही तर मग मी बैल गाडी करून द्यायचं चाललं. काय अडचण नाही बोला, योग्य बोला. अहो योग्य बोल नाही तर गाडी बोललो तुम्हाला. तुम्ही योग्य बोला, एकदाच बोला, एकदा बोला. तळतळीने मामाचा घेतला इथं काय बोलतो असे नका लक्ष्मी हातात याच्यात नाही जायचे. 20,000 रुपये कमी नाही गेले. बरं जाऊ दे नका नका घाला तुम्हाला नाही तुम्ही तुम्हाला गेला शब्द चुकलं. एकदा बोला बरं, एकदा माझ्या व्हिडिओने हाक मारणार. एकदा हाका मार परत नाही मारणार. जाऊ दे ठेवू नका तरी जायचं कलू घेतो म्हणलं जाऊ दे. बोला 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 योग्य 2 रुपये पैसे बोला 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 चालत असं बोल. मामा मला मस्त वाटतं का बरं चाल चुकलं असेल मामा, पण बैल चांगला आहे चालू बैल. अरे काम करून गोयाचा बैल हे काही गाडी नाही काही हाकलेलं आमच्याकडे दादा होतो हाकलीला बोला नाही नाही ठेसा दगड लागली आपल्याला ठेस लागली तर बैल येतो. हा 2 पाय मोडता येतो. अरे नाही झाले हाणावं लागलं नाही काय घालू नको. बोल बोल पटकन नाही असं दे का मला कोण तिकडे काय बोलतोय मामा. काही 15ला मागते ती का कोणी बघावं नाही ना असं नका टिकल करू मामा. चालू बरं जाऊन चूक पण 15ला कसा व्यवहार होईल? काय गेला येतो हा लपडीचं नाही दादा कोण दे तिकडे आपलं काय अर्थ नाही असं नका.
नाही नाही, बोल टपकाने काही इथंच मामा जाऊ दे. एकदा ते नको बोलू, तू नोट मागे द्यायला. एकदा बोल का मामा इथंच मामा एकदा. अरे ते काय ते हा मोडलाय दादा नको नाही. अरे आम्ही तुला विश्वासाने देतो, त्याला माहिती. बोल टपकाने बोलायला नको तिथं नको बोलू. बोलवायला बोल बोल बोल. 10 रुपये लागा सर नाही फक्त ठेवलं तुम्ही 100 वर म्हणले तर नाही देणार. तर ते बांधा ना. कोणते कोणते बैल असतात तुमच्याकडे? काय आम्ही खिल्लार बैल द्या सांगतो. हा. आमच्याकडे रेसला बैल पळतो म्हणून गिरायक रेस चालतात. कोणत्या कोणत्या बैल बाजारात जातात? घेऊन जा ना. कोणत्या कोणत्या बैल बाजारात जातात? म्हणतो माहित आहे आमच्याकडे खिल्लार गावची आणि बेरड जातीचं बैल चांगला जत करतो, हा. कराड करतो आणि ज्या वर्षी जत्रा आहेत तिकडे गाव कोणतं तुमचं? वडगाव काशिंबे. वडगाव काशिंबे मंचर. हा. नाव आणि मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 97 ठीक आहे, धन्यवाद. काय किंमत सांगितली यांची? 35-30 कुडाले आहेत बैल? चाकांचे व्यापारी आहेत का शेतकरी आहेत? व्यापारी आहेत. दोनच आणले होते का? नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं. संतोष गुंजाळ 98 22 60 78 70.